नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. काळूसमध्ये गुरुवारी सायंकाळी विटेने भरलेला डंपर गावाच्या चौकातच उलटला. यामध्ये 3 कामगार अडकले होते. स्थानिक ग्रामस्थांनी विटा तातडीने हटवून कामगारांना सुखरूप बाहेर काढले. खेड तालुक्यातील 2 मुख्य धरणातील पाणी साठ्यानं तळ गाठण्यास सुरुवात केली असून धरणांतर्गत गावासह डोंगर दऱ्यातील वाड्या वस्त्यांनी भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंदा खेड तालुक्यात टंचाईची समस्या दिवसेंदिवस गडद होताना दिसत असून शासकीय टँकर वाढण्याची शक्यता अधिक आहे. उन्हाच्या काहिलीने पाण्यासाठी पहाटेपासून महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. पाठीमागील काही दिवसांपासून उन्हाने हैराण आणि उकाड्याने कासावीस झालेल्या खेड तालुक्याच्या काही भागाला अवकाळी पावसाने गुरुवारी 9 मे रोजी दिलासा दिला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पाऊस राजगुरुनगर शहर आणि परिसरात कोसळला. गुरुवारी 9 एप्रिल रोजी भर दुपारी जोरदार वादळी अवकाळी पावसामुळे खेड तालुक्यातील राजगुरुनगर आणि लगतच्या अनेक गावांना तडाखा दिला. वीटभट्ट्या आणि उन्हाळी बाजरीसह भाजीपाल्यांचे नुकसान झाले. राजगुरुनगर शहरात दुपारी 2:30 वाजता पावसाने तडाखा दिला. राजगुरुनगरमध्ये भोपाळबुवा महाराजांच्या आणि सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्तानं दुसऱ्या दिवशी भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती भर दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे रद्द कराव्या लागल्या. अर्धा तास पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे बैलगाडा घाट चिखलमय झाल्यानं शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत. यंदाचा कुस्त्यांचा आखाडा देखील रद्द करण्यात आला आहे. कडकडीत उन्हाने तापल्याने एक बुलेट दुचाकी पेटल्याची घटना गुरुवारी 9 मे रोजी चाकणमध्ये घडली आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेला करा केळी म्हणून पूजा करण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केली होती. तर बाजारात आंबा खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी झाली होती. 300-400 डझनवर आलेले आंब्यांनी चांगलाच भाव खाल्ला. सोने खरेदीसाठी आणि वाहन नोंदणीसाठी शोरूममध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. राजगुरुनगर शहराजवळून वाहणाऱ्या पवित्र भीमा नदीची गटारगंगा झाली असून नदीपात्रात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्यामुळे संपूर्ण पात्र आता जलपर्णीने वेढले आहे. जलचरांचे अस्तित्व आता नामशेष झाले आहे. तर राजगुरुनगर शहराच्या पूर्व भागातील भीमा नदीच्या कडेला असणाऱ्या गावांचा नळ पाणी पुरवठा देखील प्रभावित झाला आहे. राजगुरुनगर शहरातील थेट बाजारपेठेला जोडणारा आणि हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या राष्ट्रीय जन्मस्थळाला जोडणाऱ्या भीमा नदीवरील 6 कोटींच्या 140 मीटर लांबीच्या आणि 7.5 मीटर रुंदीच्या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळाला भेट देण्यासाठी हा पूल सोयीचा ठरणार आहे. तसेच पुन्हा एकदा राजगुरुनगर शहराची बाजारपेठ गजबजणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत आज दिनांक 10 मे रोजी भोसरी या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी संकल्प सभा होणार आहे. त्यानिमित्तानं महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तोफ धडाडणार आहे. बारा गावांचा दुष्काळ संपवायचा आहे आणि तो हा अजित पवार संपवेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाबाबत मार्ग काढलेला आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव अढळराव यांनीही प्रयत्न केल्यानं या प्रश्नाबाबत सर्वेक्षणाचे आदेशही झालेले आहेत. त्यामुळे मी आत्ता शब्द देतो, 12 गावांचा दुष्काळ मी संपविणार. फक्त मतदानात बिलकुल हयगय न करता शिवाजीराव अढळरावांना विजय करा, असे म्हणत अजित पवार यांनी केंदूर तालुका शिरूर या ठिकाणी प्रचार सभा गाजवली. पंचायत समितीचा सभापती मी अनेकांना तुमच्या तालुक्यामध्ये सभापती केलंय. त्याच्यामध्ये त्यांना आपण संधी दिली. मी आता सदाशिवरावला फोन केला, अरे सदाशिवराव मी गावात आलो राव, केंदूरला तुझा पत्ता नाही. दादा मला माहितीच नाही म्हणला सभा. आता काय कपाळाला हाणावं. बाकीच्या एवढ्याला कळलं ना, आमच्या सादाला कळलं नाही. पण म्हणलं ठीक आहे. आता सुरेशने फोन लावून दिला होता मला. आता मला म्हणतोय प्रदीप फोन केला होता. ठीक आहे, आता त्याच्याच गावात येऊन त्याला खोट्यात कुठं पाडतात यार. तर काहीतरी काम असेल, हरकत नाही. परवा पण मला ते भेटलेले होते मित्र.
मीटिंग घेतल्या असत्या, एक एक करून प्रश्न यांनी सांगितलं की मी आता तोंडाला रंग लावणार नाही, मी आता खासदार म्हणून तुमची सेवा करणार. आणि पठ्ठ्या रंग लावायचं थांबलं. आजपर्यंत रंगच लावतो आणि आता शेंड्या लावायचं करतो. खोटं बोलतो, खोटं सांगतो लोकांना. हा, निष्ठेच्या गोष्टी बोलतोय. कसली निष्ठा? याचा जन्म कुठं आला? मनसे मधला. यांनी मनसे सोडली, शिवसेनेत आली, ही का निष्ठा? शिवसेना सोडली, राष्ट्रवादी आली, ही निष्ठा? आणि तत्वाच्या निष्ठेच्या गोष्टी तुम्ही सांगता कोणाला? तुम्ही आला पूर्ण, तुमचा प्रवास काय? या तालुक्यामध्ये खासदार म्हणून निवडून आल्या किती लोकांच्या दुकानाच्या उद्घाटनात तुम्ही आला? किती भुजबळला आलात? किती डिप्युटीच्या मिटिंगला आलात? कधी करोनाच्या दर आठवड्याच्या मिटिंगला कधी आलात? अहो तुम्ही डॉक्टर ना, लोकांचं जीवन वाचवण्याकरता काही प्रयत्न तुम्ही केला नाही ना? काहीच केलं नाही. मी दर शुक्रवारी मिटिंगला ताबा मिटिंग घ्यायचे आणि मिटिंगला हजर असेल तर आपण कधी आलाच ना मिटिंगला. आज मिटिंगला कधी पठ्ठ्या यायचा नाही, कधी लोकांच्या दालाने उलट त्या करोनाच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त पैसे कमवले असतील तर ते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जगदंबा प्रतिष्ठान. सगळ्या उद्योगपतीकडे गेले, मला लोकांना मदत करायची, किट वाटायची, ₹1,00,000 द्या, 10 लाख रुपये द्या, 50 लाख रुपये द्या. ह्या सगळ्या देणग्या तुम्ही गोळा केल्या. काही लोकांनी जेव्हा धान्य दिलं, अख्ख्या खेड तालुक्यात फक्त 200 किट, 6 मतदारसंघामुळे 1200 किट वाटली. एक किट त्याचं ₹550 रुपयाचं होतं. एवढंच फक्त लोकांच्या वाट्याला आलं. बाकीच्या पैशाचा त्यांनी हिशोब द्यावा. कोट्यावधी रुपये तुम्ही करोनाच्या कालखंडात गोळा केले. माहितीच्या टाळूवरचं लोणं तुम्ही खाल्लं. लोकांशी गद्दारी करण्याचं काम तुम्ही केलं. जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेला कोट्यावधी रुपयाची तुम्ही हिशोब द्या. आज त्यांचा वाचला. आपण फॉर्म भरताना सगळं प्रॉपर्टीचं विवरण केलंय. मुंबईमध्ये 3 फ्लॅट, नाशिकला फ्लॅट, खासदार झाल्यानंतर 3 फ्लॅट घेणार हा माणूस. काय केलं? तत्वज्ञानाच्या गोष्टी तुम्ही सांगू नका आम्हाला. हे पैसे आले कुठनं ते सांगा. अरे एखाद्या दुकानातून उद्घाटन करायचं असं नाही, यांना बोलवलं येत नव्हते. पीएला भेटा म्हणायचे. पीए मध्ये हजार सेलिब्रिटी आहेत, त्यांना यायचं म्हणजे त्यांचा वेळ काढून त्याचं नुकसान होतं. मग तुम्ही एक काम करा, 3 लाख रुपये वाढा तुमच्या उद्घाटनाला जाणार ना. अरे या कार्यकर्त्यांनी कपडे घेताना तुमचा रात जागलेत, कष्ट केलेत. आमच्या पांडुरंगाचं ज्यांनी कधी दर्शन घेतलं नाही असा माणूस आमच्या खडूस मध्ये परत खासदार म्हणून येता कामा नये. घेणारे का ते लक्षात? आपण खडूसकरांनी काय ठरवलंय का नाही? या पंचकृषीतल्या माणसांनी ठरवलंय की आता गेट आउट बदल. 5 वर्ष संधी दिली, 5 वर्षात तुम्हाला वेळ मिळाला नाही, आता आम्हालाही वेळ नाही. विकास करणार आहे त्यासाठी गडकरी साहेबांनी भूमिपूजन केलेलं आहे. या प्रकल्पाचा सुद्धा आपल्याला पाठपुरावा करायचा आहे आणि म्हणून सगळी कामं करण्यासाठी आळंदीमधून आपल्याला माहिती आहे रिंग रोड सुद्धा जातोय, पुणे नाशिक सेमी हायस्पीड जातोय. या दोन्ही प्रकल्पासाठी मी पाठपुरावा केलेला पुणे नाशिक रेल्वेचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून ह्यासाठी आता या प्रकल्पाची किंमत जवळजवळ रेल्वेची 24,000 कोटी रुपयाची झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना पक्षातील यांना स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा पक्षातील एका बड्या नेत्याला शिरूरची जागा लढवायची होती. मात्र शिरूर लोकसभेचा सर्व्हे समोर आला तेव्हा या सर्व्हेमध्ये असं दिसलं की खासदार डॉक्टर कोल्हे ही निवडणूक 3 लाखांनी जिंकू शकतात. त्यामुळे त्यांनी बरीच शोधाशोध करून त्यांना कोणीच मिळालं नाही. म्हणून त्यांनी माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांना पुढे केलं, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते डॉक्टर कोल्हे यांच्या शिरूर येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढेराव पाटील यांच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेमध्ये चाललेल्या गैरप्रकारांचा पाढा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी वाचून पतसंस्थेच्या ठेवीदारांना सावध केले आहे. पतसंस्थेत शिपायाची नोकरी करणाऱ्या आणि अढेराव पाटलांच्या सोशल मीडियावर प्रचार करणाऱ्या एका व्यक्तीच्या नावावर तब्बल 95 लाखांचं कर्ज त्यांच्या संस्थेतून दिल्याच्या चर्चा असल्याचं डॉक्टर कोल्हे यांनी बोलताना सांगितलं. एक सहकारी पतसंस्था आहे, सहकारी पतसंस्था आहे
भैरवनाथ महाराजाच्या नावानं सुरू असलेल्या या पतसंस्थेची परिस्थिती बघा काय भारी आहे. ही चर्चा आहे. याचं उत्तर त्यांनी भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराला देणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या कष्टाचा पैसा जर त्या पतसंस्थेत ठेवत असू तर मला सांगा, शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला कर्ज किती माहिती दिलंय? 95 लाख रुपये. शिपाई पदावर काम करणारी व्यक्ती, मी नाव सांगत नाही, ही व्यक्ती तुम्हाला अनेक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये शिरून प्रचार करताना दिसते. ही शिपाई पदावरची व्यक्ती आहे. 95 लाखाचं कर्ज आहे. त्यानंतर दुसरा शिपाई 50 लाखाचं कर्ज आहे मजूभाई. आता सांगा, 95 लाखाचं कर्ज असेल तर या पतसंस्थेच्या ठेवीदारांना तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे की साधारणतः 13% व्याजदर जर पकडला ना तर मासिक हप्ता जातो साधारणतः 1,20,000 रुपयाचा. दर महिन्याचा हप्ता भरला पाहिजे. तर असा किती पगार हा शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला मिळतो की जो 95 लाखाच्या कर्जाचा 1,20,000चा महिन्याचा हप्ता भरू शकतो. मग माननीय माजी खासदार महोदय, आपण एका मुलाखतीत मला महागद्दार म्हणाला होतात. आता ही तुमच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या सगळ्या ठेवीदारांनी ठेवलेल्या विश्वासाशी गद्दारी नाही की महागद्दारी आहे, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. सांगितलं शिपाई पदावरची रक्कम 95 लाख. त्यानंतर घरातल्या कर्जाच्या रकमा मी बोलत नाही. मॅनेजरची कर्जाची रक्कम आहे 1,21,15,000. दुसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे 1 कोटी रुपये. तिसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे 1,02,07,000. आणखी एका मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे 1 कोटी रुपये. आता याचा जाब आणि याचा जबाब तुम्ही सर्वसामान्य ठेवीदाराला दिला पाहिजे की या पद्धतीनं हे जर सत्य आहे का याची शहानिशा करा. आणि हे 11,70,00,000 रुपये मग हे कुठं आणि कसे वापरले जाणार, हे माझ्या भावांनो जागे रहा आणि याचा विचार करा. आणि त्याचसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासाठी शुक्रवार दिनांक 10 रोजी ज्येष्ठ नेते चाकणला जाहीर सभा घेणार आहेत. बारामती मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार शिरूर मतदारसंघात सक्रिय झालेत. चाकणच्या मार्केटयार्ड आवारात संध्याकाळी 4:30 वाजता शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीतील दिग्गज नेते आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, ओमराजे निंबाळकर, प्रवीण गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय अमोलदादा कोल्हे साहेब यांच्या प्रचारार्थ चाकण मार्केट या ठिकाणी भव्य अशा पद्धतीची महासभा होणार आहे. ही ऐतिहासिक सभा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, युवा सेना नेते आदित्य ठाकरे साहेब आणि थोरात साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशा पद्धतीची सभा होणार आहे. या सभेचे साक्षीदार होण्यासाठी, ऐतिहासिक सभेला हजेरी लावण्यासाठी प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहण्याची विनंती या ठिकाणी करत असताना शिवसेनेचे सर्व शिवसैनिक कार्यकर्ते, युवा सैनिक तसेच काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार साहेबांच्या सर्व चाहते वर्गांना या ठिकाणी विनंती करतो, आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहावे. धन्यवाद. काळूसमध्ये 15 ते 20 दिवसांपासून बंधारे कोरडी ठाक पडली आहेत. अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे संगमवाडी येथील आणि पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी धरणामध्ये येऊन पाहणी करून आपली व्यथा मांडली. आम्हाला जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले पाणी नाही अजिबात. आणि पाणी नाही त्याच्यामुळं आम्ही लगेच प्रस्ताव राऊत साहेबांकडे दिला, अण्णांकडे दिला. आणि आमचे काळूराम अण्णा चेअरमन तिथं प्रस्ताव घेऊन गेलतो. आम्ही 7-8 जण होतो त्याच्यात. सगळ्यांनी तिथं प्रस्ताव दिला. त्यांनी त्यांची दखल घ्यायला पाहिजे होती की लगेच कॅनलवरून ना किंवा नदीने सोडतो म्हणायचे. अजून काही सोडलं नाही. काळूराम अण्णा दौंडकर चेअरमन, मी शेलपिंपळगाव. ग्रामपंचायतचं लेटर पेडवर
सही शिक्का घेऊन अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केलाय. 25 लोकांच्या सह्या घेतल्या शेतकऱ्यांच्या पाणी सोडण्याबाबत राऊत साहेबांना दिलं. काळूस येथे महायुतीची कोपरा सभा पार पडली. यामध्ये शिवाजीराव अढेराव पाटील उपस्थित होते. 5 वर्षांमध्ये सुद्धा मी खासदार नसताना घेऊन गेलोय, निधी पण दिलाय, पण फॉर्म भरल्यानंतर इथं आलो नाही. कलाविष्कार मंच चाकण व बालरंगभूमी परिषद पुणे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे विद्यालय यांच्या माध्यमातून बालनाट्य व व्यक्तिमत्व विकास शिबिर 6 मे ते 9 मे रोजी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाकण या ठिकाणी पार पडले. मार्गदर्शन होणार आहे. गेली अनेक वर्ष कलाविष्कार मंच चाकणच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.